एंट्री केल्यानंतर ही पण एक लॉबी आहे. तर या लॉबीमध्ये तुम्ही या साईडला बघाल तर आम्ही इथे स्टोन क्लायडिंग केलेलं आहे. त्याच्यामध्ये हे डिझायनर टाईल आहेत आणि हे देवळी आहे. याच्यामध्ये आम्ही हे दिवे ठेवायला केलेली आहे जागा. त्यानंतर ह्याच एंट्रन्स म्हणून तुम्ही आतमध्ये आलात की इथे आम्ही एक वुडनची फ्रेम केली आहे पूर्ण, की त्याच्यानंतर उजव्या साईडला इथे लिव्हिंग रूम आहे आणि डाव्या साईडला डायनिंग आहे. लिव्हिंग रूमची जी साईज आहे तर ती साईज एक 22x12 अशी आहे. म्हणजे हा आडवा बराच मोठा आहे, त्याच्यामुळे आम्हाला डायनिंग एका साईडला घेता आला आणि लिव्हिंग रूम एका साईडला. तर एंट्रीमधून आतमध्ये आलात की इथे आम्ही झोपाळा केलेला आहे डिझाईन. तर त्याच्यामध्ये आम्ही हा झोपाळा कस्टमाइज करून घेतलाय. या ज्या हे आहेत कडी ज्या आहेत या प्युअर ब्रासच्या आहेत. तर त्या आम्ही मागून घेतलेल्या होत्या क्लायंटने आणि आम्ही त्याच्यासोबत हा झोपाळा डिझाईन केलेला आहे. इकडे आम्ही पूर्ण एल शेप सोफा घेतलाय. तुम्ही पूर्ण घरामध्ये पाहिलं तर विनियर आम्ही यूज केलंय थोडं ब्राऊन कलरचं. त्याच्यासोबत आम्ही आता इथे जी वॉल आहे त्याच्यावरती ग्रीन कलर आहे, तर त्या ग्रीन कलरला सूट व्हावा म्हणून आम्ही हा ऑलिव्ह ग्रीन कलरचा सोफा घेतलेला एल शेप. आता अजून एक आम्ही यावेळेला नवीन थोडं ऍड केलंय. तर इथे बे विंडो नाहीये, नॉर्मल विंडो आहे. अशीच विंडो सेम पलीकडे डायनिंगच्या इकडे पण आहे. तर ह्या विंडोला पण थोडंसं डिझाईन यावं त्याच्यासाठी आम्ही इथे पूर्ण हे सागवानमध्ये डिझाईन घेतलेलं आहे. ते तुम्ही बघितलं ते साईडला पण आम्ही एक सागवानमध्ये डिझाईन घेतलेलं आहे आणि विनियरमध्ये आम्ही ह्याला पूर्ण बॉर्डर केलेली वुडनची आणि त्याला पॉलिश केलंय.